चला श्री विठ्ठल सुप्रभात नर्मदे हर मंडळी. आजचा आपला दिवस 106 या दिवसाची सुरुवात झालेली आहे. बरं का, आपण थांबलो की देवी अहिल्या आश्रम देवला रैयात, देवला या गावातून आपण निघालेलो आहोत आपला पुढचा प्रवास करण्यासाठी. आणि चला मंडळी, आपला कालू पण आलेला आहे. चलो बघा, चला नर्मदे. चला मंडळी, निघालोच होतो, बस 5 पावलं चाललो आणि लगेचच एका बाबांनी चायसाठी आवाज दिला. म्हटलं आजचा पहिलाच आवाज आहे, पुढं नको जायला, चाय घेऊ नंतर पुढं जाऊ. तर चला, आपला काळू पण निघालेला आहे. त्याला वाटतं कशी बिस्किट द्यायला पाहिजे. बिस्किट तर आहे आपल्याकडे. होय, बिस्किट घे, बिस्किट. तर चला मंडळी, भेटूयात पुढं चाय पितो आणि निघतो. पहिले 1 तास चालून घेतो, नंतर भेटतो तुम्हाला नर्मदे हर. अरे बापरे मंडळी, हा किती मोठा रिवर्स पाणी आहे. उलट्या दिशेला वाहत चाललाय. नर्मदा मायापासून रिटर्न चाललाय हा पाणी प्रॉपरली एकदम बॅक वॉटर, म्हणजे पाठीमागं जाणारं पाणी. मैयापासून याचा उगम. नर्मदे हर. आणि तसं मंडळी, आजचा दिवस आपला खरंच खूप सुंदर आहे. खूप आता असं वाटतंय का आत्ता आलो ओंकारेश्वरला. आता दिवस संपत चाललेत आपले. आजचा दिवस, उद्याचा दिवस, परवा दिवशी आपण पोचणार. परवाचा दिवस औपचारिकच असणार आहे. परवा दिवशी आपल्याला तेवढी चालणं असणार आहे. आपण 3-4 किलोमीटर अगोदरच कुठं तरी थांबणार आहोत. फक्त आज 15-20, 15-16, उद्या 15-16, असा 2 दिवसात पण 30-32 किलोमीटर काढू. आणि मग तिसऱ्या दिवसासाठी एक 5-6 किलोमीटर बॅलन्समध्ये ठेवू, म्हणजे सकाळी आपण ओंकारेश्वरमध्ये पोचू असा. चला मंडळी, सूर्यनारायण भगवान काय अजून आलेले नाहीत, ते आल्यावर भेटतो तुम्हाला. चला नर्मदे. गोशाळा. सुप्रभात. सूर्यनारायण भगवान आलेले आहेत, आरूढ झालेले आहेत, आपल्या जागेवर स्थानापन्न झालेले आहेत. अचानकच आले एकदम सूर्यनारायण भगवान, कारण की ढगात होते. तर चला मंडळी, आजसुद्धा सूर्यनारायण भगवान आलेले आहेत आणि आपल्याला आजच्या 106 या दिवसासाठी शुभेच्छा देण्याकरता, ऊर्जित करण्याकरता आलेले आहेत. तरी स्वागत आहे सूर्यनारायण भगवंताचं. बरोबर आपण 1-सव्वा तास झाला चालतोय. आता जरा थांबूया कुठेतरी, दमलो आता. कारण की आज जरा आहे ना, जरा स्वास्थ्य थोडा डाऊन आहे. आज जरा थकल्यासारखं वाटतंय. मला वाटतं आज काहीतरी खायला पाहिजे, खाऊन पुन्हा ऊर्जा येऊ शकते आपल्याला. तर जरा लगेच थांबू, आपण काहीतरी बघू, जरा खाऊन घेऊया, जरा एनर्जी येईल. तर नर्मदे हर. चला नर्मदे हर मंडळी. आपलं स्वास्थ्य थोडा बिघडलेलं आहे आणि काय माहिती, अचानकच शरीरामध्ये ताकदच नाही, पाऊल टाकवत नव्हतं आपल्याला आणि पोटात दुखत होतं जरा, कसं काय माहिती. त्याच्यामुळं आपण एक वडाच्या झाडाखाली 2 तास मी आराम केला होता. 2 तास नर्मदा मैयाला हाक मारली. मैया, म्हटलं यार, एवढे दिवस आपल्याला काही झालं नाही, आता पोचता म्हटलं काय परीक्षा घेते मैया तू माझी. काहीच कळलं नाही मला पण काय माहिती, अचानकच खूपच थकवा आला. मला पाऊलसुद्धा पुढं टाकता आलं नाही. मग त्या झाडाखाली झोपून आपल्या धनंजयला सांगितलं, धनंजय बाबा तू जरा थांब, जरा तू बस इथंच, मला जरा आराम करू दे.
माझी तब्येत मला काही ठीक वाटत नाही. तर मागच जरा थांबून आपण विश्रांती केली बरं का. आता मला नाही वाटत यापुढं मी जास्त शूटिंग करेन, कारण की आजचा दिवस माझा असाच जाणार आहे. थोडा अजून लाईट टाकावं वाटतं मला, पण ठीक आहे. जेवढा मगाशी होता तेवढा नाही आता. चला नंतर बोलतो. नर्मदे हर. भेटूया पुढं. चला मंडळी, शुभ दुपार. चला श्री विठ्ठल नर्मदे हर. आपली दुपारची भोजन प्रसादी विश्रांती झालेली आहे आणि मला आता माझं स्वास्थ्य एकदम व्यवस्थित वाटत आहे. आराम झाला, जरा बरा वाटला. हां, सकाळी खूप जरा हे झालेलं, थकवा आलेला. चला निघालेलो पुन्हा. ही आहे बघा, आज पहिल्यांदा एक महान नदी आपल्याला पाहायला भेटलेली आहे. ही आहे कावेरी नदी बरं का. कावेरी मैया. तर नर्मदा मैया आणि कावेरी मैया एक सोबतच वाहत असतात. ओंकारेश्वरला जे गेले आहेत त्यांनी बघितलं असेल, ओंकारेश्वरला 2 डॅम आहेत. एक जो डॅम आहे या साईडचा तो आहे नर्मदा मैयाचा, आणि ओंकारेश्वरच्या मागं जो डॅम आहे तो आहे कावेरी मैयाचा. तर आपल्याला साक्षात कावेरी मैयाचं दर्शन झालेलं आहे इकडंच, म्हणजे आपल्याला ओंकारेश्वर जवळ आलेलं आहे. म्हणजे याचं एक निशाणी आल्याच जवळ, आपल्याला माहिती आहे किती आहे. पण कावेरी मैयाचं दर्शन करून खूप छान वाटलं. तर चला मंडळी, पुन्हा एकदा आजच्या दुपाराची आपण सुरुवात करूया. जरा उशिराने निघालो, मुद्दाम 4 वाजता निघालो, कारण की म्हटलं आज जास्त चालायला नको. आता जास्त नाही, 4-5 किलोमीटर चालू, पुन्हा आश्रम पकडू आणि विश्रांती करू. कारण की आपल्याकडं आता उद्याचा दिवस आहे, परवाचा दिवस आहे. तर आपल्याकडे किलोमीटर जे आहेत ते प्रॉपर आत्तापासून 28 किलोमीटर उरलेले आहेत आपल्या हातात. तर 28मधून आता पुन्हा एक 4-5 कट होतील, राहतील 25. उद्या चालू आहे आपण कम से कम 18-19-20, म्हणजे शेवटच्या दिवसाला आपल्याकडे फक्त राहतील 7-8 किलोमीटर अशा हिशोबात चालू आहे. त्याला आराम झालेला आहे. खरंच खूप बरं वाटते मला आता. चला श्री विठ्ठल नर्मदे हर. भेटतो पुढं जरा तुम्हाला. नर्मदे हर. कावेरी नदीच्या पुलावरून चाललो आहोत आपण. हां, नर्मदे हर. आपला काळू पण निघालेला आहे. अरे बापरे, हे पटकन पार करायला लागेल आपल्याला, नाही तर गरम बघ बाबा, गरम बघ नदी. आग लागली. ही लावतात आग इथं शेत जाळायसाठी. डेंजर. बाबा गरम बघ. अरे बापरे, सगळीच कडे लागले काय लावले यांनी, सगळीकडं. चला बापरे. चल पाणी पार कर. गाड्या पण येतात. नर्मदे यार. नहीं हो, नहीं पहुंच जाते अभी, क्रॉस करते इसको. चल चाल मार.
कुत्र्याची घाबरलाय कुत्रा आपला. चलो चलो. झाला पार बाबा. डेंजर ना. बिस्किटला ओव्हन मध्ये कसं वाटतं बघ. बिस्किटला ओव्हन मध्ये कसं वाटतं बाबा. डेंजर. चला नर्मदे यार. चला मंडळी, एक क्षणभर विश्रांती, पुन्हा एक चायचा कॉल झालेला आहे आणि आपण या ढाब्यावर थांबलेलो आहोत चाय पिण्याकरता. सूर्यनारायण भगवान पण मस्त दिसतोय. चला चाय घेऊ. आश्रम राहिला आपला. हाती या बाबा. काहीतरी 1.5 किलोमीटर चाय पिऊ, निघून जाऊ. चाय पिऊ का? मग पितो. नर्मदे या. वो चाय नाही देते या मंडळी. चाय प्यायला चला. श्री विठ्ठल नर्मदे हर. सूर्य भगवंत आस्ताला जात आहे, अतिशय सुंदर. वा. चला मंडळी, सूर्यनारायण भगवंतांनी आजचा आपला दिवस फार गोड घालवलेला आहे. मी आता तुम्हाला नंतर सांगतो आजची वास्तविकता काय झालेला ते. चला, विशाल ढाबा आलेला आहे. कोणाला इकडे यायचं असेल तर येऊ शकता खायला. 100% शुद्ध शाकाहारी फॅमिली रेस्टॉरंट नर्मदे यार. श्री विठ्ठल नर्मदे हर. श्री हरिगंगा जहारी धाम या नर्मदा वासियों के लिए निःशुल्क भोजन प्रसादी की व्यवस्था उपलब्ध आहे. इथं या बाबांनी त्या आईने आपल्याला आवाज दिला. बाहेर चालते ते बघा ते पोरं. ही दोघा बापले एक मुलगी. म्हटले बाबाजी या आज इथं थांबा. आम्ही चाललेलो पुढं. ते एक 500 मीटर आपला आश्रम होता, पण आवाज दिला तर आपल्याला थांबावं लागतं. तर चला थांबूयात. ग्रहस्थी सेवा आहे खूप सुंदर. बघूयात आहो यार.